परशुराम राजा होता म्हणते। एखाद्या दुसऱ्या राजाचं नाव सांगितलं असतं तर हे पसनी पडलं असतं, पण जो ब्राह्मण होता तो राजा कसा राहील आणि कोणतं राज्य त्याच्यापाशी होते असं परशुराम ब्राह्मणापाशी। त्याने 3 वर्षामध्ये 3दा पृथ्वी निक्षत्रिय केली, तो म्हणजे साधारण होता का परशुराम? देवाच्या वरचा होता। मॅडम साहेबा थोडं तर्क संगत बोला तर आम्हाला मजा येईल। आणि म्हणून काय म्हणणं आहे? काय महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना बिला उसका काम उसे भाता। महफिल के बिना गाना गाया नहीं जाता, कोई कहे कितना भी लाल उसका काम उसे भाता। वक्त आने पर श्री कृष्ण ने अर्जुन को बताई गीता, सवाल का जवाब सुरमाबाई आपको देना नहीं आता। नहीं आता असं का म्हणतो? क्योंकि सवाल का जवाब देने के लिए ज्ञान का करेगा होना, और अगले को कैसे चुप कराना, ऐसा बात ऐसा होना। मी तुम्हाला कमजोर समजणार नाही ना, ते भूल मी करणार नाही। नाही जमा तो नाही जमा मॅडम साहेबा। आणि म्हणून हे पंचकवीने एवढं जमून दिलं, जो यांचे मी आभार मानतो जी, की धाडस टाकते कार्यक्रम घडून आणण्यासाठी। आणि म्हणून म्हणणं आहे कल क्या हुआ जाने दो, कल क्या हुआ जाने दो मेरे दोस्तों, आज का दिन बड़ा अच्छा है। और ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है। कल क्या हुआ जाने दो, आज का दिन बड़ा अच्छा है। ये मंडई महोत्सव की सबको हार्दिक शुभेच्छा है। मैं मेरे भाग्य समझता हूँ ये पंच कमेटी ने मुझे यहाँ पर बुलाया है करके, तो मैंने सुरमाबाई से हाथ मिलाया है। मैं भगवान से प्रार्थना करता हूँ कि सबकी जीवन यात्रा सुख और शांति से जाना चाहिए। केंद्र में सरकार कांग्रेस की है चाहे भाजपा की है, अपने किसानों के अच्छे दिन आना चाहिए। बसे का भाजपा बसे तिकडे नाही आहे। आणि म्हणून मॅडम साहेबांनी सुंदर गाणं सादर केलं, म्हणता ज्ञान के दणके से और पूछता सवाल आपको। सुंदर प्रश्न विचारला गाण्यामध्ये। तर हे दादा शांत ठेवा मग, समोरचे हात जोडून नम्राची विनंती आहे। तर आता माझं गाणं काय म्हणते जरा लक्ष असू द्या। अरे तूने वो रंगीले कैसा जादू किया, अरे तूने वो रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले वाला किया। उज्ज्वल दीपाची पडलेली वाट आहे, तुझा आणि माझा सामना हा हेटी गावात आहे। क्या बात है, उज्ज्वल दीपाची जळलेली वाट आहे, तुझा आणि माझा सामना या हेटी गावात आहे। सुरमाबाई सामन्याला नक्की मजा येईल, कारण फक्त आता हे सुरुवात आहे, आगे आगे रात बाकी है। आणि म्हणून काय म्हणणं आहे माझं? काय
तोडीला तोड देणे खरी कला कला अरे तोडीला तोड देणे खरी कला आणि कोणाचा राहील इथे बोलवाला तोडीला तोड देणे खरी कला कोणाचा राहील इथे बोलवाला तोडीला तोड देणे खरी कला केव्हापासून तू शाहीर झाली आणि सुरमाबाई सांग मला अरे तोडीला तोड देणे खरी कला तोडीला तोड देणे खरी कला चना जेवा गुडा सोबत आहे चना जेवा गुडा सोबत आहे त्याने वसादाची उपमा आहे तोच चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चटीना आहे चना जेव्हा गुळासोबत आहे तर त्याला प्रसादाची उपमा आहे तो चना बिअरबार मध्ये राहू द्या तो दारूचा चकना आहे हा विषय पंक्तीचा नाही हा विषय सक्तीचा आहे पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकता कामा गुण मिले तो गुरु बना चित्त मिले तो चेला मन मिले तो मित्र बना वरणार हो केला संगत काय साधी गोष्ट आहे का ती नाही तो काळ राहिलेला नाहीये तो काळ आलेला आहे कारण हा काळ गेला कोणता नवरा हकले वखरना बायको आणि भाकर तो केला अर्चीने नवरा पुसते फरशी हा जे म्हणाला अगदी बरोबर तो कोणी म्हणते शुगर झालं तो कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाट हरे महादेव कोणी म्हणते शुगर झालं तर कोणी म्हणते गेले माझे दोन्ही वाट आणि चारण्याचे विटामिन नाही ते टमाटर वरून दिसतील तर मी विचारतो खुल्लम खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का आणि जे पंक्तीच्या जेवणाला मजा होती ते बफेच्या जेवणाला येते का तो बिचारा टमटम करते आणि मामाजी जशी लग्नाची वेळ येऊ द्या ठिकाणी एखादा शहराचा आवाज बसू द्या तर पुऱ्या काळ्या येऊन पडते पंचकमिळते हे वास्तविकता आहे सत्य सांगतो शहराचा आवाज बसू द्या एखादी फार पुऱ्या त्याचा सत्यानाश झाला त्याला खाणे नाही भेटत खाणे नसेल नव्हते लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते आणि जशी लग्नाची वेळ येऊ द्या त्याच्या नवरी मागच्या दरातून उठून पडते चिल्लावते इकडे कुकुलावणी झाली तर म्हणते मामा माझं लग्न जुळलं मासाठी डोली ठेवतो मासाठी गुलाबजामुन ठेवतो रसगुल्ले ठेवते ना आणि जशी मासाठी गुलाबजामुन ठेवतो मासाठी रसगुल्ले ठेवतो आणि जशी लग्नाची वेळ आली तर मामाची पोरगी कोटा राज मैं तेरे बगैर जीने मर जाऊंगी बनते मर जाऊंगी जल्दी आ जा मेरे को भगा के लेके जा आणि ते बाबा बिचारे लग्नाची वाट पाहत राहते बरोबर आहे कोणाचा
तुमची भेटमाळी पाडली पाहिजे. तर काय म्हणणं आहे? काय कुबुद्धीचा कचरा काढून सुविचाराचे मंथन करा. आत्मगुरु शास्त्रा तिन्ही प्रचित्या स्मरा. शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर तिथे ध्यानी विचाराने करा. तेव्हा हे विद्यार्थी पिढी म्हणतील का मोबाईल पेक्षा तमाशा. का म्हणत असं? किसी ने इतिहास तो किसी ने वर्तमान बना डाला. जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला. जैसे का गीत लोहे के चने चमो तब जाके शायर बनता है. हाँ तब जाके लोगों के ऊपर बनता है. वो कहां शायर का है. आणि म्हणून मॅडम साहेबांना गाण्यामार्फत प्रश्न केला की म्हणते सृष्टीची निर्मिती व्हायची होती तर ब्रह्मदेव जे होता म्हणजे त्याने सृष्टीची निर्मिती केली तो जेवला का त्याने खाल्ला का आणि तो राहत कुठे होता. मॅडम साहेबा तर तुम्हाला सांगा आता प्रश्न हाही निर्माण होते का म्हणजे सृष्टी निर्माण व्हायची होती पाणी निर्माण व्हायची होती. हा पायणारा गेला कोणती तर आणि लिहून ठेवलं त्यानं. प्रश्न हाही निर्माण होते पहिला. पण असो तुमच्या वाचनामध्ये आलं तर मी सुद्धा माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तर्क लावतो. मॅडम साहेबा एक भजन आहे तुकाराम महाराजाचं. कोणता? आदिशक्ति मूल माया है नाऊ से अजमाया है सारे चराचर बना के उसने ये संसार बनाया है. मॅडम साहेबा तर त्या भजनाचे शब्द आहे तुम्हाला सांगत मी. निर्गुण निराकार वही है हमने वही है माया तीनों लोगों में शस्त्र फैला के उसने फैलाई है छाया. ब्रह्मा विष्णु और महेश को आदि शक्ति ने बनाया है. म्हणजेच आदि शक्ती पासून ब्रह्मा विष्णू महेशाची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर ब्रह्माजीने सृष्टीची निर्मिती केली पाण्याची निर्मिती केली. तोपर्यंत आदिशक्ती त्या गोष्टी ब्रह्माजीने पुरवत होत्या जे आवश्यक होतं. ते देव होते मॅडम त्यांच्या मनासारखं राहत होतं सर्व गोष्टी. हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमचं उत्तर. पण आता माझा प्रश्न गाण्यामध्ये तोडीला तोड देणे खरी कला आणि कोणाच्या राहिली तर बोल मला. केव्हापासून तू शाहीर झाली तर सांग. म्हणजे शाहीर शब्दाचा उगम कुठे झाला हा प्रश्न आहे माझ्या गाण्यामध्ये. तुम्हाला समजायचं मॅडम सांगायचं लोकांसमोर. 1 डिग्री झाली तर डॉक्टर, 2nd डिग्री झाली तर टीचर, 3rd डिग्री झाली तर लॉयर. पण कोणी कोणाला म्हटलं सर्वप्रथम शाहीर होय बा म्हणून नाही रे का हा शाहीर बा. आणि म्हणून तुमच्याकडून अपेक्षा करतो मॅडम साहेबा आणि तुम्ही माझं नक्की समाधान करा. आणि म्हणून माझ्या समोर काय शाहीर शब्दाचा उगम कुठे झाला. हे गोष्ट गेली पुस्तक वाचताना आणि तुम्हाला सांगायच्या लोकांसमोर. अरे शाहीर शब्दाचा उगम कुठे झाला आणि सुरमाबाई सांग मला अगं तू सांग मला तोडीला सन्मान्य रुपेश भाऊ